हे प्रकरण जे आपण बघतोय ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सातत्याने हा उपस्थित होतोय की कोरेगाव जमीन प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेत, पण त्याच्यात पार्थ पवारांचं नाव नाहीये, त्यांच्या कंपनीचं नाव नाहीये. याबाबत आपलं काय म्हणणं आहे? खरं तर एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा असं म्हणाले, की जे करायचंय ते संविधानानुसार करा, नियमानुसार करा. हं, जर संविधानानुसार करायचं असेल, तर संविधानाच्या प्रकरण 3 कलम 14 मध्ये सांगितलं आहे, एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत. जी. आता कायद्यासमोर सगळे समान आहेत असा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला या संपूर्ण व्यवहाराच्या संबंधाने जो अहवाल सादर झाला होता, या अहवालातली महत्त्वाची माहिती ज्याच्यामध्ये भागीदार म्हणून 2 लोकांच्या सह्या आहेत आणि स्पष्टपणे त्या सह्या एक दिग्विजय पाटील आणि दुसरी जी सही आहे ती पार्थ पवारांची सही आहे. आता जर दोघांच्या सह्या आहेत आणि याच्यातल्या एका भागीदारावर जर गुन्हा दाखल होत असेल, एका भागीदारावर आणि शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल होतोय, तर दुसरा भागीदार का वाचवला जातोय हे अजूनही कळत नाही. हा महत्वाचा भाग. हं, दुसरं असं की यातला एक पॅरा फार इंटरेस्टिंग आहे, ज्यात असं म्हटलेलं आहे, की प्रस्तुत दस्तांकित मिळकतीचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन रुपये 294,65,89,00,000 व मोबदला रुपये 300 कोटी असल्याचे नमूद आहे. यापैकी जास्त रक्कम म्हणजेच 300 कोटी मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद 25 ब प्रमाणे 5% अधिक स्थानिक संस्था कर 1% हं, अधिक मेट्रो कर 1% असे एकूण 21 कोटी इतके मुद्रांक शुल्क देय होते. सदर दस्तास जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट म्हणजे ज्याला आपण इरादा पत्र म्हणतो, की एखादा व्यवहार आम्ही का करत आहोत, कशासाठी करत आहोत, त्याचा हेतू स्पष्ट करणे. हे इरादा पत्र जे आहे ते इरादा पत्र त्याला जोडलेलं आहे. तसेच महसूल व वन विभागाकडील कलम 9 खालील अधिसूचना दिनांक 1 फेब्रुवारी 2024 ला जोडलेली आहे. त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क सवलत घेऊन ₹500 इतक्या मुद्रांकावर दस्त नोंदवला आहे. तथापि लेटर ऑफ इंटेंटच्या आधारे मुद्रांक शुल्काची माफी अनुज्ञेय होते. हा सविस्तर तपासणीचा मुद्दा आहे. हं. आता हे जर क्लिअर लिहिलंय, की लेटर ऑफ इंटेंट मध्ये काय लिहिलेलं आहे, मुद्रांक शुल्काची सवलत कशी मिळालेली आहे आणि ते जोडत असताना खाली 2 लोकांच्या सह्या आहेत, एक पाटील आणि दुसरे पार्थ पवार. तर पाटलांवर जर एफ-आय-आर दाखल होते, याच्यातल्या जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांचे सस्पेन्शन्स होतात, तर जो महत्वाचा एक माणूस आहे त्याला का सोडलं जातं? अजून एक महत्वाची गोष्ट याच्यातली, की हे आम्ही समजूच शकतो आणि आमचा विश्वासही आहे. आमची अशी धारणा आहे, की होय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना या संबंधाने काहीही माहित नाहीये. पण सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना जरी काहीही माहित नसले तरी सुद्धा त्यांना माहित नाही म्हणून पार्थ पवार दोषी नाहीत, असं म्हणणं हे काही लॉजिक होऊ शकत नाही. तुम्हाला माहित नाही इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्हाला माहित नाही, मग आपण बघूया, मग तपासूया आणि मग पार्थवर आपण गुन्हा दाखल करायचा का नाही ते ठरवूया, असं बोलून चालत नाही. तुम्हाला जरी माहित असेल किंवा नसेल तरी घटना घडलेली आहे. घडलेल्या घटनेमध्ये अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. घडलेल्या घटनेमध्ये जबाबदार फक्त एक व्यक्ती वगळून बाकीच्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे त्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल का नाही, हा सरळ साधा कायद्याच्या चौकटीत कुठलंही राजकारण मध्ये न आणता सरळ साधा प्रश्न आहे. हं, हं. सुषमाताई, आता आपण बघतोय की खडसे सत्तेत असताना अशाच जमीन घोटाळा प्रकरणामध्ये त्यांचा राजीनामा घेतला गेलेला होता. याची आठवण दानवेंनी सुद्धा करून दिलेली होती. अजित पवारांनी अशाच पद्धतीनं नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी आहे सध्या. तुमचं काय याबाबत म्हणणं? अजितदादांनी काही चूक केली नाही. अजितदादांना या प्रकरणातली काहीही माहित नाही. अजितदादा या प्रकरणात कम्प्लिटली इनोसंट आहेत, यावर आमचा विश्वास आहे. पण मुद्दा हा आहे, की अजितदादांच्या मुलाच्या संबंधाने जेव्हा प्रकरण येतं, हं, तेव्हा पार्थ पवार या नावामध्ये जे मिडल नेम आहे, ते पार्थ अजित पवार असं नाव येतं. जेव्हा पार्थ अजित पवार असं पूर्ण नाव आम्ही वाचतो, त्यावेळेला निश्चितपणे पार्थ पवारांना अजित पवार या नावाचे प्रिव्हिलेज मिळतात. ते प्रिव्हिलेज मिळू नयेत. कारण आपण याच्या आधीच अगदी धनंजय मुंडे प्रकरणाचा राजीनामा सुद्धा आपण अशाच पद्धतीने मागितला ना, की वाल्मिक कराडचे निकटवर्तीय जर धनंजय मुंडे असतील, तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज हे त्यांना मिळू नयेत.
किंवा जी. नंतरच्या काळात अनिल देशमुखांना जरी क्लीन चिट मिळाली असली तरी अनिल देशमुख त्या पदावर असतील तर तपास पोलिसांना नीटसा करता येणार नाही, तपास प्रभावित होऊ शकतो. सो अनिल देशमुखांचा राजीनामा गरजेचा आहे. अगदी. याच पद्धतीने मी पुन्हा सांगते की अजित दादा मी चूक केली नाही अशी आमची धारणा आहे. मात्र ते प्रिव्हिलेज पार्थ पवार यांना मिळू नयेत यासाठी म्हणून गरज आहे की आत्ता काही काळासाठी दादांनी बाजूला राहिलं पाहिजे. बर बर. सुषमा अंधारेजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला हा वेळ दिलात, सविस्तरपणे आपलं म्हणणं मांडलं यासाठी.